आपलं लर्निंग इंग्लिश फ्रॉम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत ॲड क्वेश्चन टॅग. ॲड क्वेश्चन टॅग हा का वापरला जातो हे समजून घेऊया आपण. सुरुवातीला एखाद्या वाक्याची सहमती दर्शवण्यासाठी किंवा पुष्टी करण्यासाठी आपण ॲड क्वेश्चन टॅगचा वापर करतो. म्हणजे थोडक्यात, तू गावाला जाणार आहेस ना, यासाठी आपण समजून घेऊया उदाहरणांमार्फत. पहिले काही नियम आहेत ॲड क्वेश्चन टॅगचे, ते जाणून घेऊयात. पहिला नियम, जर वाक्य होकारार्थी असेल त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो. जर तेच दुसरा नियम, जर एखादे वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होतो. तिसरा नियम, क्वेश्चन टॅग करताना वाक्य जसेच्या तसे लिहून कॉमा द्यावा. स्वल्पविराम द्यावा. त्यानंतर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद शोधावे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब शोधावे आणि त्याला होकारार्थी असेल तर होकारार्थी, नकारार्थी असेल नकारार्थी करून, होकारार्थी असेल तर नकारार्थी असेल तर होकारार्थी करून वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता घेऊन प्रश्नचिन्ह द्यावे. आपण उदाहरण घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल. थोडक्यात एक एक्झाम्पल घेऊ. सुरुवातीला एक्झाम्पल, आय रन ऑन द रोड.
त्याचा आपला क्वेश्चन टॅग करायचा आहे. क्वेश्चन टॅग करताना वाक्य आपण आहेत जसे लिहिले, आयरन ऑन द ग्राउंड ऑन द रोड. वाक्य पूर्ण झाल्यानंतर कॉमा दिला. कॉमानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद बघतो, पण ह्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद कोणतेही नाही. पण हे सहाय्यकारी कोणते, हे कसे ओळखावे, आपण त्यामध्ये डिटेलमध्ये जाऊया. सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत हे आपण माहिती करून घेऊ. हेल्पिंग वर्ब मीन्स सहाय्यकारी क्रियापद. प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहेत एम, इज, आर, हॅव, हॅज. भूतकाळचे वॉज, वर, हॅड. पास्ट फ्युचर टेन्सचे शाल, विल. याच्या व्यतिरिक्त शुड, कुल्ड, कॅन. डू, डज आणि डीड. डू, डज, डीड हे कधी वापरावे हे समजून घेऊया सुरुवातीला. डू, डज चा वापर वर्तमान काळामध्ये केला जातो. कसा केला तो ते जाणून घेऊया एकदा. जर वाक्यात ई आणि एस प्रत्यय असेल, रीड, ई आणि जर वाक्यात ई आणि एस प्रत्यय असेल तर डजचा वापर करावा. जर वाक्यामध्ये ई आणि एस प्रत्यय नसेल तर डूचा वापर करावा. आता आपण पूर्ण सुरुवातीला वाक्याकडे येऊ. आय रन ऑन द रोड. या वाक्यामध्ये रनला एस किंवा ई एस प्रत्यय आहे का? नाही. ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब वापरले आहेत त्याला एस किंवा एस प्रत्यय शोधावा. जर ई आणि एस प्रत्यय असेल तर डज वापरावे, ई आणि एस प्रत्यय नसेल तर डू वापरावे. इथे ई आणि एस प्रत्यय नसल्यामुळे आपण डू वापरणार. डू, डो त्याला आपण नकारार्थी करणार, डूला डोंट करणार आणि डोंट आय. क्वेश्चन मार्क हा झाला क्वेश्चन टॅग पूर्ण. पुढचे उदाहरण घेऊया आपण. एक्झाम्पल सेकंड. आय एट द bananas. तर या वाक्यामध्ये जे मेन वर्ब वापरलं आहे त्याला दुसरे रूप वापरले आहे मेन वर्बचे. आता हे जे मेन वर्ब वापरलं आहे ई, इट, एट, इटन, इटचे दुसरे प्रत्यय वापरले आहे. तर आपण वाक्य आहे जसे लिहूया. आय एट द bananas. प्रॉब्लेम दिला. आता वाक्यामध्ये वाक्य मेन वर्बला डीड, तिथे
डीडला निगेटिव्ह करणार डिडंट आय. ओके. 1 नंबर 2 3 नंबर वाक्य घेऊया. राकेश शाल कम टू दिल्ली. आता वाक्य क्वेश्चन टॅग करताना जसे तसे लिहिले. राकेश शाल कम टू दिल्ली. वाक्य जसे तसे लिहिल्यानंतर स्वरूपविलोम दिला. त्यानंतर शालचा नकार ते आपण शांत केलं आणि राकेश आपच्या ऐवजी आपण ही वापरले. ही का वापरलं आपण समजून घेऊया नियम. जर वाक्यामध्ये पुरुषार्थी असेल तर पुरुषाचे नाव असेल तर आपण ही वापरतो. जर वाक्यामध्ये स्त्रीलिंग असेल, स्त्रीचा उल्लेख असेल तर आपण शी वापरतो. आणि जर वाक्यामध्ये निर्जीव वस्तूंचा वापर केला असेल तर आपण इट वापरतो. आणि जर वाक्यामध्ये एव्हरीवन, एव्हरीबडी, असेल तर जसे च्या तसे लिहितो. असं नाही. त्यासाठी आपण देचा वापर करतो. एव्हरीवन, एव्हरीबडी, अजून नोबडी, समबडी हे वाक्यामध्ये आपण वाक्याच्या शेवटी क्वेश्चन टॅग करताना देचा वापर करतो. आता आपण क्वेश्चन टॅग कसा वापर केला हे समजून घेतले. कसा यूज करतात याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. त्यामध्ये क्वेश्चन टॅग करतामध्ये असे काही वाक्य आहेत त्याचा क्वेश्चन टॅग आपण जसे तसे करतो. थोडक्यात एक्झाम्पल घेऊया. आय एम प्ले ऑन ग्राउंड. आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना पहिला नियम आहे आपला वाक्य जसे तसे लिहिले. ग्राउंड. त्यानंतर स्वरूपविलोम दिला. एमचा क्वेश्चन टॅग करताना एमंट करत नाही कधी. एम नॉट आय असा केला तो. मी ग्राउंडवर खेळतो ना असा त्याचा अर्थ होतो. पुढचे उदाहरण घेऊया समजण्यासाठी. नीता वॉज इंटेलिजंट. वॉज इंटेलिजंट. नीता ही इंटेलिजंट आहे. त्याचा क्वेश्चन टॅग कसं करणार. नीता ही इंटेलिजंट आहे ना. वॉजंट. ही जर स्त्रीलिंगी आल्यामुळे आपण वापरणार शी. इजंट शी. पण तिसरं उदाहरण घेऊया.
तिसरं एखादं इट इज किंवा इट इट इज रेनी सीझन. वाक्य आहे तसे लिहिले इट इज रेनी सीझन. सोल्पिरॉन दिला. क्वेश्चन टॅग करताना इजंट इट वापरले. एक क्वेश्चन टॅग करताना एमचा क्वेश्चन टॅग करताना आपण आरंट वापरतो. ARE आरंट आर नॉट. आणि तोच जर एम नॉट असेल तर एम आय वापरतो. इथे चुकी झाली आहे, लक्ष द्यावे. आरंट आय येईल. एमचा क्वेश्चन एम असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण आरंट वापरतो. आणि तेच जर सुरुवातीला जर वाक्य निगेटिव्ह असेल, आय एम नॉट बॅड बॉय, त्याचं क्वेश्चन टॅग करताना आपण आय एम नॉट बॅड बॉय एम आय असा करतो. आणि जर होकारार्थी असेल तर नकारार्थी करताना आपण आरंट आय असं वापरतो. इथे लक्ष द्यावे जराशी. हा अपवाद आहे. एम असेल तर एम नॉट असेल तर एम आय करतो आणि एम असेल तर आरंट आय करतो. ओके. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.